नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय स्कॉलरशिप यामधील चॅप्टर नंबर 5 डिव्हायडंट, डिव्हायजर अँड टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी यामधील एक्सरसाइज 5 आपण पाहणार आहोत। पहिला क्वेश्चन दिलेला आहे, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन। बघा आता या ठिकाणी काही ऑप्शन्स दिलेले आहे, या ऑप्शन्स पैकी आपल्याला करेक्ट ऑप्शन निवडून लिहायचं आहे। बघा पहिलं ऑप्शन आहे, नंबर्स व्हिच आर डिव्हिजिबल बाय 6 आर ऑल्सो डिव्हिजिबल बाय 2 अँड 3। म्हणजे या ठिकाणी असं सांगितलं आहे, जो नंबरला आपण 6 ने पूर्णपणे डिव्हाइड करू शकतो त्या नंबरला आपण 2 ने आणि 3 ने सुद्धा करू शकतो। बघा आता 6 ची डिव्हिजिबिलिटी प्रॉपर्टी काय आहे की ज्या नंबरला आपण 6 ने पूर्णपणे डिव्हाइड करू शकतो त्या नंबरला आपण 2 ने सुद्धा आणि 3 ने सुद्धा डिव्हाइड करू शकतो। म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट अगदी राईट आहे। दुसरं स्टेटमेंट बघणार आहोत, नंबर्स व्हिच आर डिव्हिजिबल बाय 15 आर ऑल्सो डिव्हिजिबल बाय 3 अँड 5। म्हणजे ज्या नंबरला आपण 15 ने पूर्णपणे डिव्हाइड करू शकतो त्या नंबरला आपण 3 ने आणि 5 ने सुद्धा डिव्हाइड करू शकतो। हे सुद्धा स्टेटमेंट अगदी राईट आहे, कारण बघा 15च्या टेबलमध्ये जे नंबर्स येतात त्या नंबरला आपण 3 ने सुद्धा पूर्णपणे डिव्हाइड करू शकतो आणि 5 ने सुद्धा पूर्णपणे डिव्हाइड करू शकतो। फॉर एक्झाम्पल 15 6 90 होता, म्हणजे 90 नंबरला आपण 15 ने सुद्धा डिव्हाइड करू शकतो आणि 90 ही जी संख्या आहे तिला आपण 3 ने सुद्धा आणि 5 ने सुद्धा डिव्हाइड करू शकतो। म्हणजे सेकंड स्टेटमेंट सुद्धा राईट आहे। पुढचं आहे, 600 इज डिव्हिजिबल बाय 2, 3 अँड 5। बघा आता तिसरं स्टेटमेंट दिलेलं आहे, 600 ला आपण 2 ने डिव्हाइड करू शकतो का, तर हो करू शकतो, कारण युनिट प्लेसवरती 0 आहे। नंतर 3 ने करू शकतो का, तर हो करू शकतो, कारण यांची जर ऍडिशन केली तर ऍडिशन मिळाली 6, म्हणून 600 ला आपण 3 ने सुद्धा पूर्णपणे डिव्हाइड करू शकतो। 5 ने करू शकतो का, तर हो करू शकतो, कारण याच्या युनिट प्लेसवरती 0 आहे, म्हणून 600 ला आपण 5 ने सुद्धा पूर्णपणे डिव्हाइड करू शकतो। म्हणजे तिसरं जे स्टेटमेंट आहे ते सुद्धा पूर्णपणे राईट आहे। म्हणजे या ठिकाणी ए, बी आणि सी तीनही स्टेटमेंट ट्रू आहे। म्हणजे या ठिकाणी ऑप्शन जे दिलेले आहेत 4 त्यापैकी तिसरं जे ऑप्शन आहे ते राईट आहे। सेकंड क्वेश्चन पाहणार आहोत, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन। बघा आता या ठिकाणी पहिलं स्टेटमेंट आहे, 182 इज डिव्हिजिबल बाय 2। या ठिकाणी 182 च्या युनिट प्लेसवरती नंबर आहे 2, म्हणून 182 ला आपण 2 ने डिव्हाइड करू शकतो। दुसरं स्टेटमेंट आहे, 182 इज डिव्हिजिबल बाय 7। बघा 182 ला आपण पूर्णपणे 7 ने डिव्हाइड करू शकतो। बघा या प्रकारे 182 ला आपण 7 ने डिव्हाइड करू शकतो। 7 2 जा 14 राहिले 4, 2 घेतला, 7 6 जा 42। म्हणजे या ठिकाणी 182 ला आपण 7 ने सुद्धा पूर्णपणे डिव्हाइड करू शकतो। म्हणजे पहिलं स्टेटमेंट राईट आहे, दुसरं पण राईट आहे। आता तिसरं स्टेटमेंट, 182 ला डिव्हाइड करू शकतो का आपण 3 ने, हे बघायचं आहे। यांची जर ऍडिशन केली तर ऍडिशन मिळाली 11। 11 ला आपण 3 ने डिव्हाइड करू शकत नाही, म्हणजे तिसरं स्टेटमेंट रॉंग आहे। म्हणजे फक्त ए आणि बी स्टेटमेंट जे आहे ते राईट आहे, म्हणून या ठिकाणी फोर्थ ऑप्शन जे आहे ते राईट ऑप्शन आहे। ए अँड बी आर ट्रू। पुढचा तिसरा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द सम ऑफ ऑल 4 डिजिट नंबर्स फॉर्म बाय युझिंग द डिजिट 5 अँड 0 अँड डिव्हिजिबल बाय 11। या ठिकाणी आपल्याला 4 डिजिट नंबर्स बनवायचे आहे। कोणता डिजिट वापरून, 5 आणि 0 हा डिजिट वापरून, आणि ते जे नंबर्स बनणार आहे त्यातील नंबर्स 11 ने डिव्हिजिबल झाले पाहिजे। त्या नंबरची आपल्याला सम करायची आहे, ऍडिशन करायची आहे। या ठिकाणी आपण 5 नंबर आणि 0 नंबर वापरून या प्रकारचे हे 4 डिजिट नंबर्स राईट डाऊन केलेले आहे। बघा 5000, 5005, 5050, 5055, 5500, 5505, 5550 आणि 5555। या प्रकारे आपण हे 4 डिजिट नंबर्स तयार केलेले आहे। बघा आता यापैकी जे नंबर्स आहेत ते कोणते नंबर 11 ने डिव्हिजिबल आहे हे आपल्याला शोधायचे आहे। आता 11 ने डिव्हिजिबल आहे म्हणजे काय, तर 11 ने पूर्णतः त्याला डिव्हाइड केल्यानंतर रिमाइंडर 0 मिळाला पाहिजे। बघा आता या ठिकाणी 11 ची डिव्हिजिबिलिटी वापरणार आहोत, ती म्हणजे काय, तर पहिला नंबर आणि
एक नंबर सोडूनचा नंबर यांची ऍडिशन करायची. 5 प्लस 0 केले तर 5 आणि 0 प्लस 0 केले तर 0. यांची सबट्रॅक्शन जर केली तर नंबर मिळाला 5. जर आपल्याला या दोन्ही नंबरची सबट्रॅक्शन केल्यानंतर 0 किंवा 11 मिळाला तर त्या नंबरला आपण 11 ने डिव्हाइड करू शकतो. परंतु या ठिकाणी रिमाइंडर किती मिळाला 5, म्हणून याला आपण 11 ने डिव्हाइड करू शकत नाही. आता हा नंबर आहे. आता या ठिकाणी सुद्धा पहिला नंबर आणि तिसरा नंबर यांची ऍडिशन केली. 5 प्लस 0 केले तर 5 मायनस दुसरा नंबर आणि चौथा नंबर यांची ऍडिशन केली. 0 प्लस 5 केले तर 5. आता जे दोन्ही नंबर मिळाले त्यांची जर सबट्रॅक्शन केली, सबट्रॅक्शन मिळाली आपल्याला 0. 0 ही सबट्रॅक्शन मिळाली, म्हणून या नंबरला आपण 11 ने डिव्हाइड करू शकतो. पुढचा नंबर आहे बघा, पहिला नंबर आणि तिसरा नंबर यांची ऍडिशन केली. 5 प्लस 5 केले 10 मायनस 0 प्लस 0 केले 0. 10 मायनस 0 केले तर 10, म्हणजे 10 हा आपल्याला आन्सर मिळाला आहे. या ठिकाणी 0 किंवा 11 आन्सर मिळालं तरच आपण त्याला 11 ने डिव्हाइड करू शकतो, म्हणून 10 ला आपण 11 ने डिव्हाइड करू शकत नाही. पुढचा नंबर आहे 5 आणि 5 यांची ऍडिशन केली. ऍडिशन मिळाली 10 मायनस 0 प्लस 5 केले तर 5. दोन्ही नंबरची सबट्रॅक्शन केली, सबट्रॅक्शन मिळाली 5. या ठिकाणी 0 किंवा 11 मिळालं तरच आपण त्याला 11 ने डिव्हाइड करू शकतो. या ठिकाणी आपल्याला सबट्रॅक्शन मिळाली 5, म्हणून आपण 11 ने डिव्हाइड करू शकत नाही. पुढची संख्या बघणार आहोत. 5 प्लस 0 केले तर 5 मायनस 5 प्लस 0 केले तर 5. 5 मायनस 5 केले तर 0. सबट्रॅक्शन 0 मिळाली, म्हणजे 11 ने डिव्हाइड करू शकतो. पुढची संख्या आहे 5 प्लस 0 केले तर 5 मायनस 5 प्लस 5 केले तर 10. या ठिकाणी बघा आपल्याला सबट्रॅक्शन केल्यानंतर -10 ही संख्या मिळणार, -5 ही संख्या मिळणार. 5 मायनस जर 10 केले तर -5 ही संख्या मिळाली, म्हणजे आपण त्याला 11 ने डिव्हाइड करू शकत नाही. पुढची संख्या आहे 5 प्लस 5 केले 10 मायनस 5 प्लस 0 केले तर 5. सबट्रॅक्शन मिळाली 5, म्हणून 11 ने डिव्हाइड करू शकत नाही. पुढची संख्या आहे 5 प्लस 5 केले 10 मायनस 5 प्लस 5 केले 10. 10 मायनस 10 केले तर 0, म्हणजे आपण 11 ने डिव्हाइड करू शकतो. आता या ठिकाणी आपल्याला 3 संख्या मिळाल्या. पहिली संख्या मिळाली आपल्याला 5005. दुसरी संख्या मिळाली आपल्याला 5500 आणि तिसरी संख्या मिळाली 5555. यांची आपल्याला सम करायला सांगितले आहे. सम म्हणजेच काय तर ऍडिशन. 5 प्लस 0 प्लस 5 10 0 कॅरी 1. 1 प्लस 5 6. 5 प्लस 5 10 0 कॅरी 1. 5 प्लस 5 10 10 प्लस 5 15 15 प्लस 1 16. म्हणजे 16,060 हे आपल्याला आन्सर मिळालेलं आहे. बघा आता या ठिकाणी जे ऑप्शन्स दिलेले होते, या ऑप्शन्स पैकी पहिलं जे ऑप्शन आहे ते आपल्याला राईट ऑप्शन मिळालेले आहे. 16,060 हे आपल्याला आन्सर मिळालं आहे. चौथा क्वेश्चन पाहणार आहोत. बघा आता या ठिकाणी स्टार्स दिलेले आहे. हा 6 डिजिट ऑड नंबर आहे. इन व्हिच ऑल द स्टार्स हॅव द सेम डिजिट, म्हणजे या प्रत्येक ठिकाणी स्टारच्या जागेवर सारखाच नंबर आहे. व्हिच ऑफ द फॉलोइंग इज इट्स डिव्हायझर. बघा आता या ठिकाणी विचारला आहे कोणता नंबर या संख्येचा डिव्हायझर आहे, म्हणजे कोणत्या संख्येने त्याला डिव्हाइड करू शकतो. सुरुवातीला या ठिकाणी ही जी संख्या आहे हा ऑड नंबर आहे, म्हणून बघा ऑड नंबर जर असेल तर ऑड नंबरला कधीही इव्हन नंबरने पूर्णपणे डिव्हाइड करू शकत नाही. म्हणून या ठिकाणी 4 ने डिव्हाइड करू शकत नाही, 6 ने पूर्णपणे डिव्हाइड करू शकत नाही, 8 ने पूर्णपणे डिव्हाइड करू शकत नाही, कारण हे तिन्ही नंबर इव्हन नंबर आहेत. म्हणून राईट ऑप्शन मिळणार आपल्याला ऑप्शन नंबर 1 दॅट इज 9. पुढचा क्वेश्चन आहे P is an odd number divisible by 11. Which is the second odd number after P which is divisible by 11? बघा या ठिकाणी P हा एक ऑड नंबर आहे आणि या ऑड नंबरला आपण 11 ने पूर्णपणे डिव्हाइड करू शकतो आहे. त्यानंतर आपल्याला सेकंड ऑड नंबर फाइंड आउट करायचा आहे P नंतर येणारा, की जो सुद्धा 11 ने पूर्णपणे डिव्हाइड होतो आहे. बघा आता या ठिकाणी P हा एक ऑड नंबर असून त्याला 11 ने पूर्णपणे आपण डिव्हाइड करू शकतो आहे.
आपल्याला पी या पहिल्या नंबर नंतर येणारा म्हणजे पी नंतर येणारा सेकंड ऑड नंबर आपल्याला शोधायचा आहे। बघा आता या उदाहरणामध्ये पी हा एक ऑड नंबर आहे। पी हा एक ऑड नंबर आहे। आता या ठिकाणी पी हा ऑड नंबर आहे म्हणजे या पी नंबरमध्ये जर आपण 11 ऍड केले तर आपल्याला इव्हन नंबर मिळेल, कारण कोणते पण दोन जर ऑड नंबर ऍड केले तर आपल्याला इव्हन नंबर मिळतो। म्हणून जर आपण p प्लस 22 केले तर या ठिकाणी p हा ऑड नंबर आहे। ऑड नंबर प्लस इव्हन नंबर जर केला तर या ठिकाणी आपल्याला ऑड नंबर मिळेल। त्यानंतर आपण p प्लस 33 जर केले तर या ठिकाणी सुद्धा ऑड नंबर प्लस ऑड नंबर या ठिकाणी आपल्याला मिळेल इव्हन नंबर। बघा या ठिकाणी सुद्धा ऑड नंबर प्लस ऑड नंबर केले तर इव्हन नंबर मिळाले। त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा ऑड नंबर प्लस ऑड नंबर केले तर या ठिकाणी हा इव्हन नंबर मिळेल। पुढचा आहे जर p प्लस 44 जर केले तर या ठिकाणी ऑड नंबर प्लस इव्हन नंबर जर केले, ऑड प्लस इव्हन जर केले तर आपल्याला ऑड आन्सर मिळते। म्हणजे या ठिकाणी बघा तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिले तर पहिला ऑड नंबर मिळाला आपल्याला p प्लस 22 हा पहिला ऑड नंबर मिळाला आणि यानंतर येणारा सेकंड ऑड नंबर कोणता तर p प्लस 44 हा दुसरा ऑड नंबर मिळाला। या ठिकाणी आपल्याला सेकंड ऑड नंबर आफ्टर p हा आपल्याला शोधायचा आहे। या ठिकाणी आपण 11, 22 या प्रकारच्या संख्या का ऍड करतो आहे, कारण 11 चे ते मल्टिपल आहे, कारण त्या सर्व नंबरला आपल्याला 11 ने डिव्हाइड व्हायला पाहिजे, म्हणून आपण या प्रकारचे नंबर ऍड केले आहे। बघा या ठिकाणी जर ऑड नंबरमध्ये ऑड नंबर ऍड केला तर इव्हन नंबर मिळतो, जर ऑड नंबरमध्ये इव्हन नंबर ऍड केला तर ऑड नंबर मिळतो। म्हणून या ठिकाणी p प्लस 22 हा पहिला ऑड नंबर मिळाला आणि सेकंड ऑड नंबर मिळाला p प्लस 44। म्हणजे या ठिकाणी जे ऑप्शन्स दिलेले होते त्या ऑप्शन्स पैकी p प्लस 44 हा राईट ऑप्शन आहे। पुढचा क्वेश्चन बघणार आहोत। या क्वेश्चन नंबर 6 बघणार आहोत। बाय व्हिच ऑफ द फॉलोइंग नंबर्स इज 1080 नॉट डिव्हिजिबल। या दिलेल्या नंबर पैकी कोणत्या नंबरने आपण 1080 ला डिव्हाइड करू शकत नाही। बघा आता या ठिकाणी पहिली संख्या आहे 12। 12 ने आपण याला डिव्हाइड करू शकतो। 12 9 जा 108 होतात आणि 12 0 जा 0, म्हणजे या संख्येला आपण पूर्णपणे 12 ने डिव्हाइड करू शकतो। 5 ने सुद्धा करू शकतो, कारण युनिट प्लेस वरती 0 आहे, म्हणजे 5 ने सुद्धा करू शकतो। 9 ने सुद्धा करू शकतो, कारण यांची जर ऍडिशन केली 1 प्लस 8 केले तर 9 मिळत आहे, म्हणजे 9 चा मल्टिपल आहे, म्हणून 9 ने सुद्धा पूर्णपणे डिव्हाइड करू शकतो। 11 ने करू शकत नाही, कारण बघा या ठिकाणी 1080 नंबर आहे। आता बघा या ठिकाणी 1080 नंबर असल्यामुळे 1 प्लस जर 8 केले तर 9 आणि 0 प्लस 0 केले तर 0, दोन्ही नंबरची जर सबट्रॅक्शन केली तर सबट्रॅक्शन मिळाली 9। 9 ही संख्या 0 किंवा 11 नाहीये, म्हणून या संख्येला आपण 11 ने डिव्हाइड करू शकत नाही, म्हणजे ऑप्शन नंबर 3 जे आहे ते राईट ऑप्शन आहे। क्वेश्चन नंबर 7 आहे। व्हिच ऑफ द फॉलोइंग इज द डिव्हायझर ऑफ ऑल द 3 नंबर्स 336, 252, 322। 4 ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहे। बघा आता या ठिकाणी आपल्याला तीनही नंबरला पूर्णपणे डिव्हाइड करू शकणारा नंबर शोधायचा आहे, म्हणजे तिन्ही नंबरचा आपल्याला HCF शोधावा लागणार आहे। बघा या ठिकाणी पहिला नंबर आहे 336। 336 चे आपण फॅक्टर शोधून घेणार आहोत। 2 ने जर डिव्हाइड केलं तर 2 1 जा 2, 1 राहिला, 2 6 जा 12, 1 राहिला, 2 8 जा 16, 2 ने डिव्हाइड केलं 2 8 जा 16, 2 4 जा 8, 2 ने डिव्हाइड केलं 2 4 जा 8, 2 2 जा 4, 2 ने डिव्हाइड केलं 2 2 जा 4, 2 1 जा 2, 3 ने डिव्हाइड केलं 3 7 जा 21, 7 ला 7 ने डिव्हाइड केलं 1। पुढची संख्या आहे 252। 2 ने डिव्हाइड केलं 2 1 जा 2, 2 2 जा 4, 1 राहिला, 2 6 जा 12, 2 ने डिव्हाइड केलं 2 6 जा 12, 2 3 जा 6, 3 ने डिव्हाइड केल्यानंतर 3 2 जा 6 आणि 3 1 जा 3, 3 ने डिव्हाइड केलं 3 7 जा 21, 7 ला 7 ने डिव्हाइड केलं। पुढची संख्या आहे 322। या संख्येला सुद्धा आपण 2 ने डिव्हाइड करणार आहोत। या ठिकाणी 2 1 जा 2, 1 राहिला, 2 6 जा 12 आणि 2 1 जा 2। आता या ठिकाणी 161 संख्या मिळाली, हिला आपण 7 ने डिव्हाइड करू। बघा 7 2 जा 14, राहिले 2, 7 3 जा 21,
23ला फक्त 23ने करू शकतो, रिमाइंडर 1. आता या ठिकाणी आपल्याला हे फॅक्टर्स मिळालेले आहे. आपण HCF फाइंड आउट करून घेणार आहोत. बघा 336 चे फॅक्टर आहे 2 × 2 × 2 × 2 × 3 × 7. 252 चे फॅक्टर आहे 2 × 2 × 3 × 3 × 7 आणि 322 चे फॅक्टर आहे 2 × 7 × 23. कॉमन संख्या बघायची आहे. या ठिकाणी 222 नंबर कॉमन आहे. या ठिकाणी 777 संख्या कॉमन आहे. म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय जर 7 केले तर 14 आपल्याला मिळाला HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर. म्हणजे फक्त 14 अशी संख्या आहे की 14ने आपण तीनही नंबरला पूर्णपणे डिव्हाइड करू शकतो. म्हणजे या ठिकाणी जे ऑप्शन्स दिलेले आहे या ऑप्शनपैकी ऑप्शन नंबर 3 जो आहे तो राईट ऑप्शन आहे. क्वेश्चन नंबर 8 आहे स्टार 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 मल्टिप्लाय बाय स्टार स्टार इक्वल टू 4884. व्हिच ऑफ द फॉलोइंग डिजिट शुड बी इन द प्लेस ऑफ स्टार इन द गिव्हन मल्टिप्लिकेशन. बघा आता या ठिकाणी पूर्णपणे मल्टिप्लिकेशन करत बसायचं नाही. या ठिकाणी आपल्याला स्टारच्या जागेवर एकच सिंगल नंबर ठेवायचा आहे. बघा आपण काय करणार आहोत, जो युनिट प्लेस आहे युनिट प्लेसवरती सारखा नंबर ठेवणार आहोत. जर या ठिकाणी 1 नंबर ठेवला आणि या ठिकाणी सुद्धा 1 नंबर ठेवला युनिट प्लेसवरती तर 1 1 जा 1 होतो. परंतु या ठिकाणी युनिट प्लेसवरती आपल्याला संख्या मिळते आहे 4. म्हणून 1 ही संख्या आपण ठेवू शकत नाही. जर आपण 2 संख्या ठेवली या ठिकाणी 2 आणि या ठिकाणी सुद्धा 2 तर 2 2 जा आपल्याला मिळतो आहे 4. म्हणजे एक तर 2 संख्या येऊ शकते. जर आपण 4 संख्या ठेवली तर 4 4 जा 16 म्हणजे युनिट प्लेसवर 6 मिळतो आहे. युनिट प्लेसवर या ठिकाणी 4 आहे म्हणजे 4 ही संख्या येणार नाही. जर आपण 8 ठेवली तर 8 8 जा 64 म्हणजे या ठिकाणी 8 येऊ शकतो किंवा 2 येऊ शकतो. आता आपण 2 नंबर ठेवून सुरुवातीला चेक करून घेणार आहोत. बघा या प्रकारे जर आपण 2 संख्या ठेवली स्टारच्या जागेवर तर 2 2 2 मल्टिप्लाय बाय 2 2. 2 2 जा 4 2 2 जा 4 2 2 जा 4 प्लस 0 लावून घेतला 2 2 जा 4 2 2 जा 4 2 2 जा 4. ऍडिशन केली. बघा या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालेला आहे. म्हणजे जर 2 ही संख्या स्टारच्या जागेवर जर आपण ठेवली तर आपल्याला हे आन्सर मिळत आहे. म्हणजे या ठिकाणी राईट ऑप्शन कोणता आहे तर राईट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर बी 2 ही संख्या आपल्याला ठेवली पाहिजे. क्वेश्चन नंबर 9 आहे फाइंड द डिफरन्स बिटवीन द ग्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट नंबर विच आर डिव्हिजिबल बाय 8 फॉर्म बाय युझिंग द डिजिट 2 4 अँड 6 ओनली वन्स. बघा आता या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला 2 4 आणि 6 हे डिजिट वापरून आपल्याला 3 डिजिट नंबर बनवायचा आहे. नंबर बनल्याच्या नंतर आपल्याला त्यातील ग्रेटेस्ट नंबर आणि स्मॉलेस्ट नंबर फाइंड आउट करायचे आहे की जे नंबर 8ने डिव्हाइड होत आहेत. नंतर त्यातला आपल्याला डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. सुरुवातीला आपण 2 4 आणि 6 हे डिजिट एकदाच वापरून आपण 3 डिजिट नंबर बनवून घेणार आहोत. बघा या प्रकारे ते नंबर बनवू शकता. पहिला नंबर बनणार आहे 246 264 426 462 नंतर 624 नंतर 642 या प्रकारे हे नंबर बनलेले आहे. आता आपल्याला या ठिकाणी डिव्हिजिबिलिटी टेस्ट चेक करायची आहे 8ची. या ठिकाणी लास्टचे 3 डिजिट जे असतात ते डिव्हिजिबल झाले पाहिजे 8ने. म्हणजे फक्त हा 3 डिजिटच नंबर होता त्यामुळे आपल्याला प्रत्येक संख्या चेकच करावी लागणार आहे. बघा आता या ठिकाणी 8ने जर डिव्हाइड केले तर 8ने या संख्येला पूर्णपणे डिव्हाइड करू शकत नाही. या संख्येला 8 3 जा 24 2 राहिले 8 3 जा 24 पूर्णपणे डिव्हाइड करू शकतो. या संख्येला आपण करू शकत नाही. या संख्येला सुद्धा करू शकत नाही. या संख्येला करू शकतो आणि याला सुद्धा करू शकत नाही. 8ने डिव्हाइड करून बघायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला या 2 संख्या मिळाल्या. यातील ग्रेटेस्ट संख्या कोणती 624. स्मॉलेस्ट कोणती तर 264. यातला आपल्याला डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. देअरफॉर 624 मायनस 264 यांचा आपल्याला डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. 4 मायनस 4 0 या ठिकाणी 12 राहिला. 12 मायनस 6 केले 6 आणि 5 मायनस 2 जर केले तर 3. म्हणजे आपल्याला आन्सर मिळालेला आहे 360. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन्ही नंबरमधला डिफरन्स ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट नंबरमधला डिफरन्स मिळाला आहे 360. आता आपण पुढचा क्वेश्चन बघणार आहोत. पुढचा क्वेश्चन आहे which is the greatest digit that can be written in the place of box in number these so that the number is divisible by 12.
आता या ठिकाणी या बॉक्सच्या ठिकाणी आपल्याला असा नंबर ठेवायचा आहे जेणेकरून या नंबरला आपण पूर्णपणे 12 ने डिव्हाइड करू शकतो. बघा आता या ठिकाणी या एक्झाम्पलमध्ये हा जो नंबर आहे हा आपल्याला पूर्णपणे 12 ने डिव्हाइड झाला पाहिजे. 12 ने डिव्हाइड झाला पाहिजे म्हणजे तो नंबर 3 ने सुद्धा कम्प्लिटली डिव्हाइड झाला पाहिजे आणि 4 ने सुद्धा कम्प्लिटली डिव्हाइड झाला पाहिजे. जर तो 3 ने आणि 4 ने पूर्णपणे जर तो नंबर डिव्हाइड झाला याचाच अर्थ तो नंबर 12 ने सुद्धा पूर्णपणे डिव्हाइड होतो. आता या ठिकाणी 4 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे? या ठिकाणी या उदाहरणामध्ये हा दिलेली जी संख्या आहे या दिलेल्या संख्येला आपल्याला 12 ने पूर्णपणे डिव्हाइड करायचं आहे. 12 ने डिव्हाइड करायचं आहे म्हणजेच काय तर त्या संख्येला आपल्याला पूर्णपणे 3 ने सुद्धा डिव्हाइड झाली पाहिजे आणि 4 ने सुद्धा डिव्हाइड झाली पाहिजे. ही जी दिलेली संख्या आहे ही 4 ने डिव्हाइड होते आहे कारण शेवटचे जे 2 डिजिट आहे 84 ही संख्या 4 ने डिव्हाइड होते आहे म्हणजे 4 ने कम्प्लिटली तो नंबर डिव्हाइड होतो आहे. 4 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे की शेवटचे जर 2 नंबर 4 ने डिव्हाइड होत असतील तर ती संख्या पूर्णपणे 4 ने डिव्हाइड होते. बघा शेवटचे 2 डिजिट होते 84 ला जर आपण 4 ने डिव्हाइड केलं तर 4 2 जा 8 0 आणि 4 1 जा 4 म्हणजे या ठिकाणी शेवटचे 2 जे डिजिट आहे ते 4 ने पूर्णपणे डिव्हाइड होत आहे. म्हणून 4 ने ती संख्या डिव्हाइड होते. परंतु 3 ने होते का तर 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट आपल्याला यूज करावी लागेल. यासाठी दिलेल्या संख्येची आपल्याला ॲडिशन करावी लागेल. बघा जर या ठिकाणी 7 प्लस 9 प्लस 4 प्लस या ठिकाणी बॉक्स दिलेला आहे या ठिकाणी जर संख्या ठेवली 1 प्लस 8 प्लस 4 या ठिकाणी ॲडिशन जर केली 1 नंबर ठेवल्यानंतर ॲडिशन मिळाली आपल्याला 33 ही जी संख्या आहे ही 3 ने पूर्णपणे डिव्हाइड होते. पुढची संख्या आपण ठेवून बघणार आहोत. बघा 7 प्लस 9 प्लस 4 प्लस पुढची संख्या ठेवून बघितली आपण 4 प्लस 8 प्लस 4 या सर्व संख्यांची जर ॲडिशन केली ॲडिशन मिळाली 36 म्हणजे 36 सुद्धा आपण 3 ने डिव्हाइड करू शकतो. पुढची संख्या आहे 8 ॲडिशन करणार 3 ने डिव्हाइड होण्यासाठी जर आपण ॲडिशन केली ॲडिशन मिळाली आपल्याला 40 ही संख्या 3 ने डिव्हाइड होत नाही. पुढची संख्या ठेवणार आपण 7 म्हणजे 7 प्लस 9 प्लस 4 प्लस 7 प्लस 8 प्लस 4 सर्व संख्यांची जर ॲडिशन केली तर आपल्याला ॲडिशन मिळाली आहे या ठिकाणी 39 या संख्येला सुद्धा आपण पूर्णपणे 3 ने डिव्हाइड करू शकतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 3 संख्या मिळालेल्या आहे 1 त्यानंतर 4 आणि त्यानंतर 7 या ठिकाणी आपल्याला ग्रेटेस्ट डिजिट सांगितलं आहे. म्हणजे या बॉक्सच्या जागी कोणती मोठ्यात मोठी संख्या आपण ठेवणार तर या ठिकाणी आपण आन्सर लिहिणार 7 ही ग्रेटेस्ट नंबर आहे आणि 7 नंबर ठेवल्यावर ॲडिशन मिळाली 39 ला सुद्धा आपण 3 ने पूर्णपणे डिव्हाइड करू शकतो. या ठिकाणी आपल्याला ऑप्शन नंबर 4 हे राईट मिळालं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी एक्सरसाइज 5 जो आहे आपण पूर्णपणे सोडवून घेतलेला आहे.